माझं नाव श्वेता. माझं नाव शुभम. तर आज आपण रिॲक्शन देणार आहोत एका पिक्चरवर ज्याचं नाव आहे जिगरा आणि त्याचा फ्रंट फेस आहे आलिया भट, जो धर्मा प्रोडक्शन आहे. धर्मा प्रोडक्शनचा मूवी आहे, तर त्याचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे जिगरा. तर आपण त्याच्यावरती आज रिॲक्शन करणार आहोत. बघू कसा आहे मूवी. तसे भरपूर दिवस झाले आलिया भटचा कुठला मूवी वगैरे आलेला नाही आहे. भरपूर दिवसांमध्ये लास्ट ब्रह्मास्त्र का रॉकी होता. ॲक्च्युली ब्रह्मास्त्र आय थिंक लास्ट होता. सो ब्रह्मास्त्र मला वाटते लास्ट आहे, म्हणजे आम्हाला दोघांनाही तेच वाटते. आणि त्यानंतर जिगरा. तर चला बघूया. माँ को भगवान ले गए, पापा ने खुद की जान ले ली, दूर के रिश्तेदार ने पनाह दी और खाली किराया वसूल किया. बढ़िया सब. कहानी बहुत लंबी है और भाई के पास वक्त बहुत बहुत कम. तो उड़ा देते हैं ना सारी जेल की दीवारें. कसं वाटते मला सुरुवातीचं नाही का ते दाखवली, ते एकदम डॅशिंग टाईपचा मूवी आहे. स्ट्रॉंग कॅरेक्टर. मेरी नादां बातों को सुनती है स्ट्रॉंग तू ही, राहों के ये कांटे भी चुनती है तू ही. जो है आलिया भट. बच्चन नहीं बनना है, बच के निकलना है. अब तो बच्चा नहीं. तेरी सुन एक सिस्टर लागलाय तुझी. सेम. सेमच की विजय मला जिगरा. वसंत बाला. तर ओव्हरऑल ट्रेलर तर एकदम मस्त आहे, पण जितकं पाहिलं गेलं त्यातनं थोडी हिंट तर बऱ्यापैकी दिली त्यांनी की आलिया भटच्या भावाला आय थिंक जेलमध्ये टाकतात आणि तसं काहीतरी, पण त्याला सोडवायला जेल काय ऍक्च्युअली कळालं नाही, बट वाटलं तसं प्रिझन वगैरे दिसलं ना. आणि ती भेटायला गेली. भेटायला एकदा गेली आणि नंतर असं वाटतंय की ती त्याला सोडवायचा प्रयत्न करते, असा अंदाज आलाय फक्त मूवीतून. बाकी ऍक्शन सीन पण दाखवले छोटे मोठे त्यांनी, पण ते पण एकदम ऑसम आहेत. आलिया आणि ऍक्शन क्लासिक छान आहे. आणि तिचं इमोशन्स पण तिने एकदम दाखवलेत की ती नेपोटिझम मध्ये नाही पण खूप छान केलं तिने. आणि प्लस तो एक सीन होता कारचा, ज्याच्यामधनं अचानक ती जम्प करते आणि तिचा एकदम फेस हे होतं बाहेर येते. हां, त्यामध्ये पण तिचा जो लुक आहे किंवा तिचे इमोशन्स आहेत शॉक करतायत. खूप चांगल्या प्रकारे तिने केले ॲक्टिंग. थोडंसं सिरियस टाईप मूवी वाटतोय जिगरा, म्हणजे ज्यांना ॲक्शन्स आवडतात, ड्रामा आवडतो त्या रिलेटेड ड्रामा बेस जास्त फनी वगैरे नाही आहे याच्यामध्ये. फिलिंग थोडं ॲक्शन आहे आणि मोस्टली ॲक्शनच असेल मला तर वाटते, आणि इमोशन्स भरपूर असते या मूवीजमध्ये.
जेवढं ट्रेलर सांगतोय Emotions असणार आहेत I guess. मिक्सपेक्षा म्हणता येईल मॅक्सिमम हे शकतं कारण इमोशन्स तिचं- जास्त असते हा, त्याच्यामध्ये तिचं तर भाऊ आणि past- बहिणीचं नात्यावरती दाखवलेलं आहे पूर्ण. राईट. आणि सुरुवातीला तिचा पास्ट पण एवढं काही असं खास नाही दाखवलं हम्म. की जेणेकरून आपल्याला हॅपनिंग वाटेल. इन शॉर्ट दाखवले की ती लहानपणापासून स्ट्रगल करत आता इथपर्यंत आली Yes. आहे. जे स्टार्टिंगला त्यांनी दाखवले डायलॉग Right. तिचे की त्याच्यात दाखवले की ते स्ट्रगलफुल लाईफ मध्ये आली आणि पुढे असं घडले. पण आता बघू मूवी कसा आहे, कारण हा मूवी पण 11 ऑक्टोबरला येतो आणि आपला जो विकी पण- विद्या विकी विद्या and हो. का वो वाला नाव व्हिडिओ ऐकूनच स्माइल आली. तो- सो दोन्ही डिफरंट जॉनर आहेत Genres आहेत. आणि डिपेंड आहे तुमचा मूड कुठला आहे आणि तुम्हाला कुठला टाईप आवडतो Right. ॲज वेल ॲज ऍक्टर्स कुठले आवडतात. जर तुम्हाला राजकुमार राव बघायचा असेल तर Right. तो बेस्ट आहे. फनी कॉमेडी पाहिजे असेल तर Yes. त्याचे मूवीज आहेत, तो मूवी आहे. आणि जर एक थ्रिल बघायचं आहे, एक ऍक्शन बघायचं आहे तर मग आलियाचा येतोच आहे आणि सोबत. समथिंग न्यू कन्सेप्ट वाटतोय मला थोडासा, हम्म. कारण आपल्याकडं खूप कमी मूवीज असे ज्यात की हिरोईन जी आहे ती लीड करते. Right. खूप आता कमी कुठं मूवी कुठं हा आलंय. आता सध्या मी तर लास्ट जो मूवी पाहिला जो मॅक्स मी पाहिलाय, हम्म. सोनाक्षी सिन्हाचा मूवी येतो. Right. त्यामुळे त्यांचं ऍक्शन जे ऍक्शन्स आहेत ते जे किंवा काय म्हणतात जो लीड केलेला आहे एकदम परफेक्ट मूवी, छान मूवी आहे. आणि असं बोर होत नाही तो पण मी. आणि हा ॲज इट इज मला तसाच दिसतोय एक्झॅक्ट की याच्यात बोर होणार नाही, पण डिपेंड आहे की स्टोरी लाईन काय आहे. आणि हॉलिवूड टच. आणि शूटिंग पण आपली इतकी वाटत नाही, बाहेरचीच वाटते. गाडीची नंबर प्लेट वगैरे किंवा ते प्रिझन पाहता हा प्रिझन पाहता तर डेफिनेटली बाहेरचीच बाहेरचं वाटते. वाटतंय. पण बघू जसं मूवी आम्हाला जर वेळ भेटला आणि पाहू आणि याच्यावर रिव्ह्यू नक्की देऊ. हां, याच्यानंतर जो येणार आहे व्हिडिओ तर कंपल्सरी जसं लास्ट टाइम सांगितलं स्त्री टूचा जो मूवी आम्ही पाहिलाय रिव्ह्यू तो असणार आहे. पूर्ण रिव्ह्यू असणार आहे त्याच्यावर. Almost एक्झॅक्ट या व्हिडिओ नंतरचाच व्हिडिओ असणार आहे तो. येस 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 ठीक आहे? डेफिनेटली. सो रिव्ह्यू असणार स्टे आहे. ट्यून तुम्ही आणि नक्की tune राहा. नक्की बघा. कारण की तुम्हाला खूप आवडेल. येस येस. आणि आम्ही पुन्हा रिक्वेस्ट करतो की तुम्हाला कुठल्याही व्हिडिओचं जर आम्ही पाहावं अशी इच्छा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सजेस्ट करा. आम्ही तसं त्या मूवीवरती, त्या गाण्यावरती, त्या सॉन्गवरती आम्ही रिएक्शन देऊ. ओनली मूवी सॉन्ग वगैरे Yes, पण yes. एखादा व्हिडिओ असेल जो फनी वाटतोय तुम्हाला मोठ्यावर reaction तुम्हाला बघायची जे इच्छा पण असं असेल. वाटतं की बाबा हे यांनी पाहावं किंवा यांनी याच्यावर रिॲक्ट करावं तुम्ही सजेस्ट करू शकता. आम्ही त्याच्यावरती नक्कीच रिएक्शन व्हिडिओ बनवू ऑन डिमांड. स्टे ट्यून आणि मेक शुअर तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय.